हा, अच्छा. मला हे जरा मला जर तुमचं हे सगळं ऐकून मला बरं वाटलं. असा प्लॅटफॉर्म मिळाला, मला आनंद झाला. आणि मी पण आता मी 70 वर्षाची आहे. अच्छा. माझं 70 वय चालू आहे. ओके, त्यामुळे म्हटलं ओके. मला जरा घरामध्ये गरज होती, म्हणून म्हटलं बघूया करून, मिळालं तर काय चालेल ना, मिळालं तर. त्याच्यासाठी मी करत आहे आणि शारीरिक आता श्रम करू शकत नाहीये, म्हणून म्हटलं बघूया. त्याच्यासाठी मी प्रयत्न करते आहे आणि त्याच्यासाठी चांगला मला प्लॅटफॉर्म मिळाला, त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. आणि असंच तुम्ही चांगलं आज छान शिकवलं आणि चांगलं बोललात. ते बरोबर दाखवून बघत होते, कोण काय करते बरोबर बोलत होते, पण चांगलं झालं बोलणं. का मला ना, खरं म्हटलं मोबाईल मधलं ज्ञान काहीच नाही, मी ऑन ऑफ करते आणि व्हॉट्सअप बघते, मला काही ज्ञान नाही. मी माझी शेजारची मुलगी आहे ना, कॉलेजला जाणारी, तिच्याकडून हे सगळं शिकून घेतलंय, कसं करायचं, काय करायचं. नमस्कार, मी भावना. तर बघा, शिकण्याला वयाची मर्यादा नसते. आज त्या 70 वर्षाच्या आजीने डिजी सर्कल सारखा डिजिटल प्लॅटफॉर्म जॉईन केला. आणि खरं सांगायचं तर हे फक्त एक ऍडमिशन नाहीये, तर आपल्या सगळ्या महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. आपण अनेकदा म्हणतो, माझं वय झालंय, मला डिजिटल गोष्टी जमणार नाहीत आणि आता काय नवीन त्या स्किल शिकायचंय. पण जेव्हा त्या 70 वर्षाच्या आजी नवीन स्किल शिकण्याची तयारी ठेवू शकतात, तर आपण का नाही ठेवू शकत? बरोबर ना? वय काहीही असो, परिस्थिती काहीही असो, जर शिकण्याची इच्छा आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल ना, तर सुरुवात आजही करता येते. म्हणून माझी प्रत्येक महिलेला एकच विनंती आहे, स्वतःला थांबवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या डिजिटल जर्नीची सुरुवात आजच करा. कारण सुरुवात करण्यासाठी योग्य वय नसतं, फक्त असतो ते योग्य निर्णय. धन्यवाद.